एड्युसिटी जी आपली आहे त्याच्यामध्ये जवळपास 10 फॉरेनच्या युनिव्हर्सिटीज त्या तिथे इन्कॉर्पोरेट होतील. 6 फॉरेन युनिव्हर्सिटीजनी ऑलरेडी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची टाईप केलेलं आहे. अजून 4 मोठ्या युनिव्हर्सिटीज तिकडे येत आहेत पाईपलाईनमध्ये. या 10 युनिव्हर्सिटीजमध्ये जवळपास 1 लाख स्टुडंट्स दरवर्षी तिथे ॲडमिशन्स घेतील आणि तिथे शिक्षण घेतील. एवढ्या लेवलचं त्याचं स्ट्रेंथ आहे. अर्थात हे सगळं विमानतळाच्या आजूबाजूला आहे. मग एंटरटेनमेंट सिटी आहे जिथे स्टुडिओज येतील, फिल्म शूटिंग्स येतील. अरे वा. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टाउनशिप्स असतील, रेसिडेन्शियल टाउनशिप्स असतील, कमर्शियल टाउनशिप्स असतील आणि ह्या सगळ्याचा एकत्रित विकास म्हणजे तिथे मोठ्या सिटीज उभ्या राहतील. जस्ट लाईक तुम्ही जर मुंबईत बघत असाल तर बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जसं आपल्याला बीकेसी जसं आपल्याला दिसतं किंवा बीकेसीच्या पेक्षाही जास्त फॅसिलिटीज असलेली सिटी तुम्हाला दिसेल. आणि हा कालावधी फार नाही लागणार. माझ्या दृष्टिकोनातून हे 5 ते 10 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी होऊन जातील. त्याला कारण असं आहे की ती नीडच आहे आत्ता, त्यामुळे फार स्पीडली ते होईल.